ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारतानाचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी अटक केलेली आहे। हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी या महिलेने केली होती। त्यानंतर 1 कोटी रुपयांची खंडणीची रक्कम स्वीकारताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आलेला आहे। नमस्कार, मी मोहित देवधर, आपण पाहताय खंडाळा ब्रेकिंग न्यूज। यामध्ये पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्री जयकुमार गोरे यांना एक महिला त्यांच्यामधील वाद मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची खंडणी मागत होती। ही महिला तिच्या वकिलामार्फत विराज शिंदे यांच्याकडे पैशांची मागणी करीत होती। संबंधित महिला 17 मार्च रोजी राजभवन मुंबई या ठिकाणी उपोषणाला न बसण्यासाठी 3 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करत होती। रक्कम न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांची बदनामी करून मंत्रिपद घालवण्याची, त्याचप्रमाणे ते एकदा अपघातातून बचावले आहेत, आता मात्र जिवंत राहणार नाहीत अशी धमकीही या महिलेने दिली। यावर खंडणीची रक्कम जास्त असल्याने व कॅश मध्ये असल्याने रक्कम गोळा करण्याकरिता 2 दिवसांचा वेळ विराज शिंदे यांनी मागितला व 21 मार्च रोजी विराज शिंदे 1 कोटी रुपये घेऊन साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये आले। यानंतर संबंधित महिलेच्या वकिलाने त्यांच्याकडे तक्रारदार कॅश घेऊन येत असल्याचे सांगितले। यावर या महिलेने कॅश वकिलांच्याच ऑफिसमध्ये आणा असे सांगितले व ती स्वतः या ऑफिसमध्ये आली। यावेळी 1 कोटी रुपये खंडणीची रक्कम या महिलेने स्वीकारताच पोलीस पथकाने तिला रंगेहात पकडले। या महिलेविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेला अटक करण्यात आलेली आहे। मंडळी, सातारा जिल्ह्यात सध्या खंडणी गोळा करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले असून आता चक्क मंत्र्यांवरच जर खंडणीचे प्रकार घडू लागले तर सर्वसामान्यांची काय अवस्था होत असेल। सातारा पोलीस दलही अत्यंत प्रभावीपणे व कार्यक्षमपणे अशा घटनांना सामोरे जाऊन आरोपींना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहेत। तुम्हाला या प्रकरणात काय वाटते? तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।